इसवी सन 1666 आग्रा औरंगजेबाचा दरबार. दरबारात शेकडो सरदार, मंत्री आणि मुघल सैन्याचे अधिकारी उपस्थित होते. सोन्याच्या सिंहासनावर बसलेला औरंगजेब स्वतःच्या ताकदीचा गर्व बाळगून होता. त्या भव्य दरबारात एक वेगळीच हलचल झाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा लहान मुलगा संभाजी महाराज दरबारात प्रवेश करत होते. शिवाजी महाराजांची चाल ठाम होती, डोळ्यांत निर्भय तेज आणि मनात स्वाभिमानाची ज्वाला. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना योग्य मान न देता त्यांना 5000 मनसबदारी असलेल्या तिसऱ्या श्रेणीच्या सरदारांच्या रांगेत उभे राहण्यास सांगितले. पण शिवाजी महाराज शांत राहणारे नव्हते. शिवाजी महाराज ताठ मानेने उभे राहिले आणि ठाम आवाजात म्हणाले, माझ्या कर्तृत्वाचा अपमान करण्याचा अधिकार तुला नाही. मी स्वराज्याचा राजा आहे, कोणत्याही बादशहाचा नोकर नाही. त्यांच्या आवाजात इतकी ताकद होती की दरबारातील प्रत्येक जण थरथरला. लहान संभाजी महाराज देखील आपल्या वडिलांकडे अभिमानाने पाहत होते. तो क्षण त्यांच्या मनात कायमचा कोरला गेला. शिवाजी महाराजांचा हा स्वाभिमान आणि धाडस औरंगजेबाला सहन झाले नाही. त्यामुळेच पुढे महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आले. पण याच ठिकाणाहून त्यांनी इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आग्रा सुटका केली.